आता आपल्याला काय करायचं राहिलंय सांगा? हॅलो आणि मिस. हा बोल ना. मिस, ते बोल ना. मानवता धर्म हे कशासाठी येणार? काय बाळा लर्न पण करायचं की ट्रान्सलेशन फक्त? कशाचं ट्रान्सलेशन हवंय बाळा? ओंकार, हॅलो. हॅलो मिस. हो, तुझा आवाज नीट येत नाही रे. कुणाला कळलं का त्याचा आवाज काय मिस, आहे? शाल्मली, तुला कळलं बाळा? मिस तो हे विचारतोय की मानवता धर्म आहे ते ट्रान्सलेशन साठी धर्म आहे का त्याच्या लर्न पाठचे पण पण क्वेश्चन आन्सर्स करायचंय आहेत? हे बघा. हा म्हणजे बरोबर. हे बघ हे साईड ओंकार, हे की बघ फक्त ट्रान्सलेशनला आहे. मिस, हे पाठांत मानवता धर्म लर्न पण नाही करायचंय? नाही नाही, लर्न नाही करायचं, फक्त ट्रान्सलेशनला आहे. ओंकार, बघ आता मी नीट परत समजावून सांगते. वाचन प्रशंसा आणि मानवता धर्म हे दोन्हीही मिळून ओके मिस. 3 श्लोक येणार तुम्हाला. आणि त्याचे फक्त ट्रान्सलेशनला 4 मार्काला आहे. बाकी लर्न करायचं नाही. कळलं का? मग कदाचित बघा, मानवता धर्माचे 2 येतील आणि हा 1 येईल श्लोक, वाचन प्रशंसा. कधी वाचन प्रशंसातले 2 येतील, मानवता धर्माचं 1 येईल. कळलं? आणि त्यातले 3पैकी 2चं आपण भाषांतर लिहायचंय. आणि मी तुम्हाला सांगितलंय 80 पैकी 80 मार्क हवे असतील तर तिन्हीही लिहून टाका. म्हणजे एखादं शब्द काही चुकलं चुकून तरी मार्क जाणार नाहीत. कळलं नक्की? ओंकार, आता काही शंका नाही ना बाळा त्याच्याबद्दल? हा. मिस मला एक डाऊट आहे. बोल ना, बोल, विचार. मिस ते चित्रकाव्य आहे ना, हा. मिस ते सपोज जर माध्यम भाषेला आलं, हा, मग काय झालं? माध्यम भाषेला आलं ना. माध्यम भाषेमध्ये चित्रकाव्यामधला तो पहिला आहे ना, हो कम हो संजयगान हो कृष्णाचं, हो हो सपोज त्याचं माध्यम भाषा आलं तर त्याचे आन्सर पण घ्यायचं का? हो हो हो, त्याचं ट्रान्सलेशन लिहिलं की तेच उत्तर झालं तयार. कळलं का? नाही मिस, म्हणजे ते सपोज ते असं कम संजयगान कृष्ण म्हणजे त्याचं इंग्लिशमध्ये काय लिहिणार, हुम डिड कृष्णा किल, मग बरोबर. आपण ब्रॅकेट मध्ये लिहायचं का कंस का नाही हो, लिहिलं तरी चालेल? लिहायचं तर त्यांचं पण उत्तर लिहायची ना? हा, हो हो. आणि उलट स्पष्टीकरण लिहिलं तरी चालेल. कंस वॉज द, आहे की नाही, मामा होता ना त्याचा. मदर्स ब्रदर होता तो. आणि मग त्यांनी काय कसं म्हणजे थोडं एखादी ओळ लिहिलं ना जास्त तरी चालेल. एक लक्षात ठेवा. बघा श्रेया, बरं श्रेया, तू म्हणाली की मी लेट झाले, मग तू कशी काय आली ग? मी तुला केलं नाही, माझ्या लक्षातच नाही परत. हॅलो, हा मिस. तू लेट झाली होती ना ग? हा मिस, ते ग्रुप मधून ना. हा, पण आली बरोबर ना आत्ता व्यवस्थित? का अजून करून घ्यायचंय तुला बाळा? मिस राहू द्या, मम्मी आहे त्या ग्रुप वरती, मग ती हा, मला सांगेल काय असेल तर. हो, चालेल चालेल. आणि मला आठवलं तर मी करते. माझ्या लक्षातच नाही बघ नंतर, आणि मी आत्ता आठवलं तुला पाहिल्यावर. हा, तर हे कळलं का तू? हे बघ काय माहितीये का, पद्य म्हणजे कवितेवर कोणतेही प्रश्न जरी आले माध्यम भाषेया, तरी त्याचं ट्रान्सलेशन लिहून एखाद 2 ओळी कवीला काय म्हणायचंय एवढं तुम्ही लिहिलं की 2पैकी 2 मार्क मिळणार. कळलं नक्की? आणि आता बघा, माध्यम भाषेया 2-2 मार्कालाच केलंय. म्हणजे गद्यावर पण एकच प्रश्न येणार, म्हणजे 2 पैकी 1, आणि पद्यावर पण 2 पैकी 1च येणार. 2-2 मार्कालाच आहे. कमी केले त्यांनी ते. तुमचा खूप पेपर कमी पोर्शन तर कमी केलाच आहे, पण पेपर पण सोपा घालणार. पण आहे तो अभ्यास मात्र तुम्ही नीट केला पाहिजे. श्रेया, कळलं तुला? तुझी शंका गेली?
हो मिस. हा, आता कुणाला आणि काय विचारायचं ते विचारा. मिस हा बोल मृणाली. मिस मला ते निजंत निष्कासयता सॉल्व नाही करता येते. का बरं येत नाही? किती नियम काय आहे बघ. निजंत घालायचा, निष्कासयत काढायचा, कळतंय, आणि घालायचा. आता बघा, उदाहरणार्थ अगदी मी नेहमीच सांगते हे बघा. राजा सॉरी राजा काव्यम शृणोती. राजा काव्यम शृणोती याच्यामध्ये निजंत कुरुत लिहून घे वाटलं तर वाक्य. राजा काव्यम शृणोती लिहिलंच वाक्य. तिन्ही म्हणजे सगळ्यांनीच लिहा हा. आता त्याचं याच्यात काय आहे, शृणोती साधं आहे बघा, त्याच्यात घालायचं निजंत कुरुत आणि कंसात आहे कवी. लक्षात आलं तुझ्या? राजा काव्यम शृणोती आणि कंसात काय आहे, कवी. लिहिलं? याचा अर्थ काय झाला सांग मला मृणाली आधी. राजा काव्यम शृणोती अर्थ कळला तर तुला येईल. हो मिस. राजा काव्य ऐकतोय. ऐकतो, ऐकी नाही, आणि कंसात कवी. मग कवीचा अर्थ काय हो सांग? मिस कवी राजाला काव्य ऐकवतो असं होणार ते. बरोबर, ऐके मराठीत बरोबर सांगितलं. मग तेच संस्कृत मध्ये करायचं. कवी जे आहे कंसात जे आहे त्याची नेहमी प्रथमा. कळलं? कवीही. लिहिलं? आता राजा काव्यम शृणोती, राजाची द्वितीया करायची. राजाला राजानम, कवीही राजानम, काव्यम तसंच राहील. आणि शेवटी काय लिहिणार सांग, तूच सांग. मिस शृणोतीला अय लावायचं ना. हा, श्रावयती किंवा श्रावयते. ते किंवा ती काही लिहिलं तरी चालतं. हा, श्रावयती. आता कळलं का तुला? हे एक उदाहरण लक्षात ठेव. कुठली आता बघ, मगाचं आता कुठलं होतं, भानु भुवनमंडलम प्रकाशयते, आहे की नाही, प्रकाशयती. मग आता ते निष्कास येतं बघ, काढून टाकायचंय. म्हणजे काय करायचं आपल्याला? अर्थ लक्षात आला? भानु म्हणजे काय, सूर्य. सूर्य जगाला प्रकाश देतो, प्रकाशवतो, आहे की नाही. मग सूर्य काढून टाकलं, फक्त जग प्रकाशतो, आहे की नाही. म्हणजे उलट आलं तरी लक्षात ठेव. हा, भुवनमंडलम प्रकाशयती आलं आणि कंसात भानू. मग आपण काय लिहिणार, भानू भुवनमंडलम प्रकाशते. कळते? हॅलो मृणाली, ही 2 उदाहरणं. अजून बघ, हवंय का त्यातलं? मिस निजंत. निष्कासयताचं एक्झाम्पल द्या ना. तू काढ ना. किती पानावर आहे, काढ बरं, बघा बरं. मिस निज 93. बर, कारण ना माझं पाठ भराबर पाहिजे एवढं. हा बघा, पहिलंच बघ, बालक पठती. साधं वाक्य आहे की नाही. आता त्याच्यात घालायचे, मग उलट. हा, तुला निष्कास येतं पाहिजे ना. हो हा, म्हणजे बघा उलट ते पेज नंबर 95 वर आहे ना. हा बघा, जिज्ञासा पत्रम मध्ये सेकंड क्वेश्चन. 95 का, थांब.
हा काय काय आहे त्याच्यात बघ. निजंत निष्कास येतो. हो हॅलो. मिस. हा. बालक शुकम फलम खादयती. हे हवंय. हो मिस. हा. मग आता काय होईल बघा. बालक शुकम फलम खादयती. मुलगा पोपटाला फळ खाववतो, खाऊ घालतो. आहे की नाही. मुलगा पोपटाला फळ खाऊ घालतो. आता आपल्याला काय करायचंय, काढून टाकायचंय. मग आपल्याला काय, पोपट फळ खातो. आलं डोक्यात तुझ्या. हो मिस. हा. मग काय होईल सांगा आता. हे याचं उत्तर कोण सांगेल. शाल्मली तू सांगशील. हो मिस. सांग. शुकः फलं खादति. किती सोपं आहे. छान बघा. अगदी बरोबर. आता क्लेटस तू दुसरं सांगतोस बाळा. हो मिस. हा. व्यासः गणेशेन महाभारतम लेखयती. किंवा हे तिसरं घे. तिसरं. आरक्षकः चालकम नियमम ज्ञापयती. चालकः नियमं ज्ञापति. नाही. हे बघा. ज्ञा आहे ना ते ज्ञा धातू जानाती. कळलं का. हो मिस. जानाती. हा. म्हणजे चालक नियमम जानाती. लक्षात आलं. बघा आता. हो मिस. हा. पुढे. शृगालः मृगम क्षेत्रम दर्शयती. हे कोण सांगेल मला आता. ओजस तू मिस सांगशील मी बाळा. ट्राय करू. कोण. मृणाली सांग. मिस मृगः क्षेत्रम पश्यति. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. आहे की नाही. काय केलं. शृगालह काढून टाकलं. म्हणजे काय, हरिण शेत पाहतो. आणि पहिलं काय होतं. कोल्हा हरणाला क्षेत्र दाखवतो, शेत दाखवतो. आहे की नाही. आता नक्की कळलं ना तुला काय ते. हो मिस. आणि तिथे ना परीक्षेला सोपं येतं, अवघड येत नाही. हा. लक्षात ठेवा. पुढे. हे पण हवं तर घेऊन टाका. व्यासः गणेशेन महाभारतम लेखयती. हे काय लिहिलो. व्यासाने गणेशाकडून महाभारत लिहून घेतले. आपल्याला काय करायचे. गणेश महाभारत लिहितो. कसं येणार सांगा मग हे. ओजस येईल तुला बाळा. नाही येत. बघा. गणेश महाभारतम लिखती. कळलं उत्तर. गणेश महाभारतम लिखती. लक्षात आलं नक्की. आता बघा. आता पुढचं. हे निजंताचं नक्की कळलं. आता खूप आपण ग्रेस आली आहे की नाही. ग्रेस नाही दिसत आज. मॅम. आली 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 ग्रेस. मॅम मी क्लेटस बोलतोय. क्लेटस बोलतोय. काय बोलतोय बोल बाळा. मॅम तुम्ही ग्रामर परत एकदा शिकवा ना. हे बघ. मला ना मी घेतच राहणार. हा. शेवटपर्यंत घेत राहणार. पण ना तुम्ही मला म्हणजे प्रतिसाद देत जा. आता तू छान उत्तर दिली आज. तुला येते. तुम्ही उगीच घाबरू नका बरं का. हो मिस. सगळे. आता मी तुम्हाला एक सांगू का. तुम्हाला मार्क चांगले हवे असतील ना तर तुम्ही पेपर लिहायला सुरुवात करा रे. हा. खूप. मी तर शिकवतीच आहे. मी केव्हाही शिकवायला तयार आहे सगळं. पण तुम्ही पेपर लिहून तो आपण सोडवला तर जास्त मार्क मिळतील की नाही तुम्हाला. हा. मी आता मागल्या वर्षीचा खरोखर माझ्याकडे बोर्डाचा पेपर आहे.
तो आत्ता लगेच क्लास झाल्यावर मी टाकू का व्हॉट्सअपवर? हो हॅलो, मॅम टाका. हा नक्की लिहा तो. हा मागल्या वर्षीचा मला ओजस म्हणाला होता मागल्या वर्षीचा टाकीन आणि मग त्यांनी दुसरा कुठला तरी टाकला, पण माझ्याकडे आहे. मी स्वतः आज टाकते ओजस, बर का. आणि तो पेपर पूर्णपणे लिहून तुम्ही निदान तुम्ही व्हॉट्सअपवर नाही टाकलं तरी लिहून ठेवा ना. शुक्रवारपर्यंत लिहून होईल का क्लेटस एक पेपर? हो मॅम. हा चालेल. हा नक्की. कारण काय माहितीये का, आता तुम्ही बरं आणखीन त्यातलं काय काय लक्षात ठेवा पेपर सोडवताना. जे मागच्या म्हणजे ओमिट केलंय तुम्हाला, धडे जे ओमिट केलेत त्यातलं जर आलं असेल तर ते सोडवू नका. कळते शाल्मली? उदाहरणार्थ बघा, हो आता मागल्या वर्षीचा पेपर आहे माझ्याकडे, तर त्याच्यामध्ये एक मिनिट, नाही त्याच्यामध्ये काहीच आलं नाहीये. उलट तुम्हाला ओमिट केलेलं नाहीच आहे. सगळं चालूच आहे. बरं झालं, तोच पेपर मी आधी टाकते तुम्हाला. आणि नक्की सगळ्यांनी निनाद, मोहक वैती, निनाद, सानिया, सगळ्यांनी, प्रचिती, कळलं? ऋतुजा का नाही येते काय माहिती. ऋतुजा प्रचिती तुला ऐकू येते का ग प्रचिती? ऋतुजा का येत नाही बाळा? ऋतुजा गावाला गेली. हो का, बापरे. पण गावाला जाऊन आता कसं चालेल नाही का. आता अभ्यासाचे येणार आहे आम्हाला. येणार आहे ना, मग तिला सांग मी आज पेपर टाकते, तो सोडवा. जसं हे बघ चुकलं तरी चालेल. हा ठीक आहे सांगते. हा, पण तुम्ही लिहिलत ना, तुमच्या हाताखालून जेव्हा जाईल ना, बर का क्लेटस, जे येणार नाही तिथे खूण करून ठेवा आणि ते मी तुम्हाला स्पष्टीकरण करून सांगेन. असे आपण आता दर आठवड्याला एक पेपर करायचाच. कळलं क्लेटस? हो शुक्रवारी आता मी दर रविवारी माझ्याकडे पेपर मी स्वतः काढलेले मागच्या वर्षीचे प्रिलिमचे वगैरे जे आहेत ते सगळे तुम्हाला पाठवते. फक्त त्यातलं जे ओमिट केले ते करायचं नाही, बाकी सगळे पेपर लिहून काढायचे. हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढे तुम्हाला ना तुमच्या म्हणजे हे येईल, तुम्हाला आत्मविश्वास येईल. क्लेटसला सगळं येते पण क्लेटस उगीच घाबरतोय नुसता. लक्षात ठेवा, असं करू नका. बरं, आता आणखीन काय बोलायचंय? तू कुणाला काही बोला. अजून आपल्याकडे 5-7 मिनिटं आहेत. बोला. मिस आम्हाला आता टोटल 5 एसेस आहेत ना, तर त्याच्यामध्ये तुम्ही 3 दिलेत. हा, तर त्याच्यामधला अजून एक देतील का? आणि हो. तुम्ही एक ऑप्शनला सांगा. नक्की नक्की नक्की, बरोबर. अगदी छान आठवण केलीस बघ तू. आणि मग आपण आत्ता नेमका होणार नाही ग, आधी जरा सांगितलं असतंस ना. आता किती कोणते दिलेत तुम्हाला बघा. संस्कृत भाषा दिलाय, आहे की नाही? आणखीन कोणता दिलाय? मिस नेताचा दिलाय आणि खगचा पण दिलाय. खग आणि नेता पण दिलाय का? शिवाजी महाराज का, मला वाटतं बहुतेक. हो मिस. हा, मग आता कोणता देऊ अजून सांगा तुम्ही मला. हॅलो, तुम्हाला आवडेल तो देणार. चौथा. एकूण 5 आहेत ना, त्यातले 4 तर आपण नक्की करूया, आहे की नाही? एक ऑप्शनला टाकला तरी काही हरकत नाही. पण चौथा आता कुठला राहिलाय बाळा? क्लेटस, तुला आठवतंय कुठला राहिलाय? किती पानावर आहे बरं, हे सांगा मला. निबंध कोणी? 110. 110 पानावर आहे. बर, एक मिनिट. माझ्या याच्यावर तर 110 पानावर नाहीये. मिस 104. 104 मध्ये. बर बर,
थांब एक मिनिट. हा बरोबर बरोबर आहे की नाही. मग त्यातलं आता खगोह झालं, नेता झालं, भाषा झालं. आता प्रसिद्ध स्थलम तिथे ओमिट केले आहे ना तुम्हाला. हो मिस. हा आणखीन कुठलं ओमिट केलंय सांग. प्रियम पुस्तकम. पुस्तकम. हा मग ते 2 गेले. मग आता मी तुम्हाला कोणता दिवसांग, उत्सव आणि कवीही 2 द्यायचे. त्याच्यापैकी कोणता तुम्हाला आवडेल? मॅम तुम्ही कवी दिलाय वाटते. हो का. भाषा झालाय, खगोह झालाय, नेता झालंय आणि कवी व्हायचंय मला वाटतं. शाल्मली म्हणते ना 3च दिले. कवी दिलाय का ग शाल्मली बघ. मम प्रिय कवी. मिस मी चेक करते. हा नसेल दिला तर मी देईन ह तुम्हाला लिहून. मिस मला माझ्याकडे तर नाहीये. नाहीये ना. मम मम प्रिय कवीही तो सोपा पडेल बघा तुम्हाला. दुसरा आहे ना उत्सव. उत्सव प्रत्येकाच्या वेगळ्या आवडीचा आहे की नाही. किंवा उत्सव देऊया. दीपावली चालेल. दीपावली सगळ्यांना लिहून देईन मी. दीपावली सोपा आहे अगदी. ह बघा तुम्ही आता क्रिसमस लिहायचा असेल तरी तुम्हाला चालेल बरं का ग्रेस क्लेटस. पण दीपावली सोपा आहे लिहायला. मम हो मिस. प्रिय उत्सव. हं मग मी आता पुढच्या वेळेला सुरुवात केली ना, शुक्रवारी आलात तुम्ही की सुरुवातीला मम प्रिय उत्सव हा निबंध लिहून देईन. पण बाकीचे तोपर्यंत पाठांतर आणि श्लोक तर सगळे पाठ झाले पाहिजेत. मार्क अजिबात घालवू नका. आणि पाठ म्हणजे लिहिताना लिहिण्यामध्ये चुका होता कामा नयेत. कळलं. आणि मी मग आता काय करूया आपण माहितीये. पेपर तपासताना पालकांना पण शेजारी बसवा. पेरेंट्सना. म्हणजे मग आपोआप तुमच्या चुका झालेल्या त्यांना कळतील आहे की नाही. आपली काय साधारण हे असतं स्वभाव की आपल्या चुका आपण झाकून ठेवतो. आपण सांगत नाही. पण असं करू नका. आता जेवढ्या आपण चुका मान्य करू तेवढे आपल्याला मार्क चांगले मिळणार आहेत. लक्षात राहील. आता आणखीन काय विचारायचे विचारा. मॅम बोल. लेसन नंबर 12, 13 आणि 14 एकदा शिकवाल. लेसन नंबर 12 कुठला आहे बाळा तू सांग. आधी आदि शंकराचार्य. हॅलो. हो आणि 13 आणि 14 पण. मला शिकवायला काहीच नाही बाळा जड. मी शिकवणार. बर मग ठीक आहे. आता शुक्रवारी आपण काय करूया. पहिल्यांदा ते हे घेऊया. निबंध लिहून देईन 5 मिनिटं. आणि लगेच मग आपण तू म्हणते तसं आदिशंकराचार्य हा धडा घेऊया. त्याच्यावरचं व्याकरण तर मग आपण आत्ताच घेतलंय आहे की नाही. पण धडा शिकवायचा ना ते चालेल. ट्रान्सलेशन धडा आपल्याला पूर्ण कळला पाहिजे. शिकवेन मी. बरं झालं सांगितलं.